नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी देवानंद पवार, हिवरा खुर्द, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील एक रहिवासी. गेल्या अनेक दिवसांपासून मतदार जागृतीसाठी काम करत असतानाच आत्ताच झालेल्या गौरी गणपती उत्सवामध्ये मतदार जागृतीचा देखावा मी दाखवला. तुम्हाला या ठिकाणी तेथीलच एक फलक दिसत असेल. सज्ञान झाला, सुजाण व्हा, कर्तव्य आणि अधिकार, मतदान करा हा संदेश देणारा देखावा मी नुकत्याच काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी सादर केला होता आणि तेव्हा सुद्धा माझ्या मतदार बांधवांना मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मी विनंती करत होते. आज मतदानाचा दिवस, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज मतदान 20 नोव्हेंबर 2024 आणि आता वाजलेत 12. मी माझं अमूल्य मत या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतपेटीमध्ये बंद केलं आहे. तसंच माझ्या मतदार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण श्यामशरण नेगी यांचा फलक मागच्या आपल्या देखाव्यामध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या घेतलेल्या कष्टाला फळ येण्यासाठी योग्य उमेदवार तुम्ही निवडला पाहिजे. आणि मला असं वाटतं, खऱ्या अर्थानं आपण निवडणुकीमध्ये मतदान करताना टाळाटाळ करतो किंवा याला मत दिल्याने काय होतं किंवा अनेकांना आपण आरोप प्रत्यारोप करत असतो. पण मला तुम्हाला एक वकील म्हणून, एक कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपल्याला आपल्यासाठी काम करणारा उमेदवार निवडायचा असतो. कोणामध्ये काही कमी जास्त उणिवा असतात सुद्धा, पण तरी सुद्धा आपल्या सतसत विवेक बुद्धीला प्रश्न विचारायचा आहे की कुठला उमेदवार माझ्यासाठी योग्य असेल, माझ्या लेकरांच्या भवितव्यासाठी कोण कष्ट घेईल आणि माझ्यासाठी सुद्धा कोण प्रयत्नरत राहील, अशाच उमेदवाराची निवड तुम्हाला करायची आहे. सर्वस्वी हा निर्णय तुमचा असेल की तुम्हाला कुणाला मतदान करायचंय. पण परत एकदा कायद्याची एक विद्यार्थिनी म्हणून आणि आपल्या सर्वांची लेख म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजच्या या मतदान दिनाचा खऱ्या अर्थानं उपयोग करून घ्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या अधिकाराचा, हक्काचा आपण उपयोग करून खऱ्या अर्थानं भारताचे एक नागरिक म्हणून एक कर्तव्य पार पाडावं. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं अमूल्य मत आज या मतपेटीमध्ये बंद करा. सर्वांना विनंती करते की मी केलेल्या या मतदार जागृतीचा खऱ्या अर्थानं मला फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमचं मत, अमूल्य मत या मतपेटीमध्ये बंद कराल. म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती करते की या लेकीच्या सादेला तुम्ही हाक द्या आणि खऱ्या अर्थानं तुमचं मतदान तुम्ही आज करा, एवढीच विनंती करते. थांबते. धन्यवाद.